अध्याय पहिला. प्रास्ताविक आख्यायिका. अर्जुनाचा विषाद. खंड 1. मध्ये महाभारतम. प्रिय बंधूंनो, आजपासून मी श्रीमद भगवद्गीतेविषयी सांगणार आहे. गीतेचा व माझा संबंध तर्कापलीकडचा आहे. माझे शरीर आईच्या दुधावर पोसले त्यापेक्षाही माझे हृदय व बुद्धी यांचे गीतेच्या दुधावर अधिक पोषण झाले आहे. जिव्हाळ्याचा जेथे संबंध असतो तेथे तर्कास वाव नसतो. तर्काला छाटून श्रद्धा व प्रयोग या दोन पंखांनीच गीतेच्या गगनात मी यथाशक्ती भराऱ्या मारीत असतो. मी प्राय गीतेच्याच वातावरणात असतो. गीता म्हणजे माझे प्राणतत्व. मी गीतेविषयी इतरांशी कधी बोलतो तेव्हा गीतेच्या समुद्रावर तरंगत असतो आणि एकटा असतो त्यावेळेस त्या अमृत समुद्रात खोल बुडी मारून बसतो. अशा या गीता माऊलीचे चरित्र दर रविवारी मी सांगावे असे ठरविण्यात आले आहे. गीतेची योजना महाभारतात केलेली आहे. गीता महाभारताच्या मध्यभागी सर्व महाभारतावर प्रकाश पाडीत उंच दीपाप्रमाणे उभी आहे. एकीकडे 6 पर्वे, दुसरीकडे 12 पर्वे अशा मध्यभागी, तसेच एकीकडे 7 अक्षोहिणी सैन्य, दुसरीकडे 11 अक्षोहिणी अशाही मध्यभागी गीता उपदेशिली जात आहे. महाभारत व रामायण हे आमचे राष्ट्रीय ग्रंथ आहेत. त्यातील व्यक्ती आमच्या जीवनाशी एकरूप झालेल्या आहेत. राम, सीता, धर्म, द्रौपदी, भीष्म, हनुमान इत्यादी रामायण महाभारतातील चरित्रांनी सर्व भारतीय जीवन आज हजारो वर्षे भारून टाकले आहे. जगातील इतर महाकाव्यांतील पात्रे अशी लोकजीवनात मिसळून गेलेली दिसत नाहीत. या दृष्टीने महाभारत व रामायण हे निस्संशय अद्भुत ग्रंथ आहेत. रामायण हे मधुर नीतिकाव्य आहे, तर महाभारत हे व्यापक समाजशास्त्र आहे. व्यासांनी 1,00,000 संहिता लिहून असंख्य चित्रे, चरित्रे व चारित्रे मोठ्या कौशल्याने यथावत रेखाटली आहेत. केवळ निर्दोष एका परमेश्वराशिवाय कोणीही नाही, पण तसेच या जगात केवळ दोषपूर्ण असेही काही नाही. ही गोष्ट महाभारत स्पष्टपणे सांगत आहे. भीष्म, युधिष्ठिर अशासारख्यांचे येथे दोष दाखविले आहेत. उलट कर्ण, दुर्योधनादिकांचेही गुण प्रगट केले आहेत. मानवी जीवन हे पांढऱ्या व काळ्या तंतूंचा पट आहे, ही गोष्ट महाभारत सांगत आहे. अलिप्त राहून भगवान व्यास जगातील विराट संसाराचे छायाप्रकाशमय चित्र दाखवित आहेत. व्यासांच्या या अत्यंत अलिप्त व उदात्त ग्रथन कौशल्यामुळे महाभारत ग्रंथ म्हणजे सोन्याची एक प्रचंड खाण बनला आहे. शोधन करून भरपूर सोने लुटून घ्यावे. एवढे महाभारत व्यासांनी लिहिले, पण व्यासांना स्वतःचे असे काही सांगावयाचे होते की नाही? त्यांचा विशिष्ट संदेश त्यांनी कोठे सांगितला आहे का? कोणत्या ठिकाणी व्यासांची समाधी लागली आहे? ठिकठिकाणी अनेक तत्त्वज्ञानांची आणि उपदेशांची जंगलेच्या जंगले महाभारतात आली आहेत, पण या सर्व तत्त्वज्ञानांचे, उपदेशांचे आणि एकंदर ग्रंथाचे सारभूत रहस्य त्यांनी कोठे मांडले आहे का? होय, समग्र महाभारताचे नवनीत व्यासांनी भगवद्गीतेत दिले आहे. गीता ही व्यासांची मुख्य शिकवण आणि त्यांच्या मननाची संपूर्ण साठवण आहे. हिच्याच आधारे मुनीत मुनिमी व्यास ही विभूती सार्थ ठरावयाची आहे. प्राचीन काळापासून गीतेला उपनिषद ही पदवी मिळाली आहे. गीता उपनिषदांचेही उपनिषद आहे, कारण सर्व उपनिषदांचे दोहन करून हे गीतारूपी दूध भगवंतांनी अर्जुनाच्या निमित्ताने जगताला दिले आहे. जीवनाच्या विकासाला आवश्यक असलेला प्रत्येक विचार गीतेत येऊन गेला आहे. म्हणूनच गीता हा धर्मज्ञानाचा कोश आहे असे अनुभवी पुरुषांनी यथार्थपणे म्हटले आहे. गीता हा लहानसाच पण हिंदू धर्माचा मुख्य ग्रंथ आहे.
गीता श्रीकृष्णाने सांगितली हे तर सर्वांना माहीतच आहे. ही थोर शिकवण ऐकणारा भक्त अर्जुन या शिकवणीशी इतका समरस झाला की त्यालाही कृष्ण संज्ञा प्राप्त झाली. देवाभक्तांचे हे हृदगत प्रगट करीत असता व्यासदेव इतके विरघळून गेले की त्यांनाही लोक कृष्ण या नावानेच ओळखू लागले. सांगणारा कृष्ण, ऐकणारा कृष्ण, रचणारा कृष्ण असे तिघात जणू अद्वैत उत्पन्न झाले. तिघांची जणू समाधी लागली. गीतेच्या अभ्यासकाला अशीच एकाग्रता पाहिजे. खंड 2. अर्जुनाच्या भूमिकेचा संबंध. कित्येकांना वाटते गीतेचा आरंभ 2ऱ्या अध्यायापासून धरावा. 2ऱ्या अध्यायाच्या 11व्या श्लोकापासून प्रत्यक्ष उपदेशाला सुरुवात होते. तेथूनच आरंभ समजायला काय हरकत आहे. एक जण तर मला म्हणाला, अक्षरात अकार ही ईश्वरी विभूती भगवंतांनी सांगितली आहे. अशोच्यानन्वशोचस्त्वम च्या आरंभी आयताच अकारही आहे, तेव्हा तेथूनच आरंभ धरावा. ही कोटी सोडून दिली तरी तो आरंभ अनेक प्रकारे योग्य आहे यात शंका नाही. तरी पण तत्पूर्वीच्या प्रास्ताविक भागाचेही महत्त्व आहेच. अर्जुन कोणत्या भूमिकेवर आहे, कोणती गोष्ट सांगण्यासाठी गीतेची प्रवृत्ती झाली आहे, हे हा प्रास्ताविक कथाभाग नसता तर नीट लक्षात येते ना. अर्जुनाचे क्लैब्य दूर करून त्याला युद्धप्रवृत्त करण्यासाठी गीता सांगितली गेली असे काही लोक म्हणतात. त्यांच्या मते गीता कर्मयोग सांगणारी आहे. एवढेच नव्हे तर ती युद्धयोग सांगणारी आहे. जरा विचार केला तर या म्हणण्यातील चूक दिसून येईल. 18 अक्षोहिणी सैन्य लढायला सिद्ध होते. अर्जुनाला सबंध गीता ऐकवून त्या सैन्याच्या लायकीचे केले असे का आपण म्हणणार. अर्जुन घाबरला, ते सैन्य घाबरले नव्हते. ते का अर्जुनाहून अधिक योग्यतेचे. ही तर कल्पनाच करवत नाही. अर्जुन लढाईपासून परावृत्त होत होता, तो भित्रा म्हणून नव्हे. शेकडो लढाया खेळलेला तो महावीर होता. उत्तर गोग्रहणाच्या वेळेस त्याने एकट्याने भीष्म, द्रोण, कर्णांना हतबल केले होते. नेहमी विजय मिळविणारा सर्व नरांतील एकच खरा नर अशी त्याची ख्याती होती. वीरवृत्ती त्याच्या रोमरोमांत होती. अर्जुनाला डिवचण्यासाठी क्लैब्याचा आरोप तर कृष्णानेही करून पाहिला, पण तो बाण वाया जाऊन पुढे वेगळ्याच मुद्द्यांवर ज्ञानविज्ञानांची अनेक व्याख्याने द्यावी लागली आहेत. तेव्हा क्लैब्य निरसना इतके सोपे तात्पर्य गीतेचे नाही हे निश्चित आहे. दुसरे काही म्हणतात, अर्जुनाची अहिंसा वृत्ती दूर करून त्याला युद्धप्रवृत्त करण्यासाठी गीता सांगितली आहे. माझ्या दृष्टीने हेही म्हणणे बरोबर नाही. ते कसे हे पाहण्यासाठी आपणाला अर्जुनाची भूमिका तपासली पाहिजे. त्या कामी 1ला अध्याय आणि त्याचे 2ऱ्या अध्यायात शिरलेले आखात फार उपयोगी आहे. अर्जुन रणांगणावर उभा राहिला. तो कृतनिश्चयाने आणि कर्तव्य भावनेने उभा राहिला होता. क्षात्रवृत्ती त्याच्या स्वभावात होती. युद्ध टाळण्याचा शिकस्त प्रयत्न करून ते टळले नव्हते. कमीत कमी मागणी व कृष्णासारख्याची मध्यस्थी दोन्ही वाया गेल्या होत्या. अशा स्थितीत देशोदेशींचे राजे जमवून आणि कृष्णाला सारथ्य पत्करायला लावून तो रणांगणावर उभा राहतो आणि वीरवृत्तीच्या उत्साहाने कृष्णाला म्हणतो, दोन्ही सैन्यांच्या मध्यभागी माझा रथ नेऊन उभा कर, म्हणजे कोण माझ्याबरोबर लढण्यासाठी जमले आहेत त्यांची तोंडे एकदा मी पाहून घेतो. कृष्ण त्याच्या म्हणण्याप्रमाणे करतो आणि अर्जुन सभोवार नजर फिरवितो. तो त्याला काय दिसते? दोन्ही बाजूंना आपल्याच नातेवाईकांचा, सगळ्या सोयऱ्यांचा प्रचंड मेळावा उभा आहे. आजे, बाप, मुले, नातू, आप्तसंबंधाच्या 4 पिढ्या मारण मरणाच्या अंतिम निश्चयाने एकत्र झाल्या आहेत असे त्याला दिसते. या गोष्टीची कल्पना त्याला आधी नसेल असे नाही, पण प्रत्यक्ष दर्शनाचा एक वेगळाच परिणाम असतो. तो सारा स्वजनसमूह पाहून त्याच्या हृदयाची कालवाकालव सुरू होते. त्याला फार वाईट वाटते.
आजपर्यंत त्याने अनेक लढायात असंख्य वीरांचा संहार केला होता. त्यावेळी त्याला वाईट वाटले नाही. त्याचे गांडीव गळून पडले नाही. त्याच्या शरीराला कापरे भरले नाही. त्याचे डोळे ओले झाले नाहीत. मग आत्ताच हे असे का? त्याच्या ठिकाणी का अशोकाप्रमाणे अहिंसा वृत्तीचा उदय झाला होता? नाही, ही सारी स्वजनासक्ती होती. आजच्या घटकेला जर समोर गुरु, बंधू, आप्त नसते तर त्याने शत्रूंची मुंडकी चेंडूप्रमाणे उडविली असती. पण आसक्तीजन्य मोहाने त्याची कर्तव्यनिष्ठा ग्रासली आणि मग त्याला तत्त्वज्ञान आठवले. कर्तव्यनिष्ठ मनुष्य मोहग्रस्त झाला तरी नागडी कर्तव्यच्युती त्याला सहन होत नाही. तो तिला एखादा सद्विचार नेसवितो. अर्जुनाचे असेच झाले. तो आता युद्धच मुळात पाप आहे असे उसने प्रतिपादन करू लागला. युद्धाने कुलक्षय होईल, धर्म लोपेल, स्वैराचार माजेल, व्यभिचार वाद पसरेल, दुर्भिक्ष ओढवेल, समाजावर संकटे येतील असे अनेक मुद्दे तो कृष्णाला समजावून सांगू लागला. मला ह्या ठिकाणी एका न्यायाधीशाची गोष्ट आठवते. एक न्यायाधीश होता. शेकडो अपराध्यांना त्याने फाशीची शिक्षा दिली होती. परंतु एके दिवशी त्याचा स्वतःचा मुलगा खुनी म्हणून त्याच्यासमोर उभा करण्यात आला. त्याच्यावरच्या खुनाचा आरोप सिद्ध होऊन त्याला फाशीची शिक्षा देण्याची न्यायाधीशावर पाळी आली. पण तसे करताना तो न्यायाधीश कचरला. तो बुद्धिवाद बोलू लागला. फाशीची शिक्षा अमानुष आहे, ती देणे मनुष्याला शोभत नाही. मनुष्याला सुधारण्याची आशा त्यामुळे नष्ट होते. खून करणाऱ्याने भावनेच्या भरात खून केला, परंतु त्याच्या डोळ्यावरचा खून उतरल्यावर त्या माणसाला गंभीरपणे उचलून फासावर लटकवून मारावयाचे, हे समाजाच्या माणुसकीला लाजीरवाणे व काळीमा फासणारे आहे, वगैरे मुद्दे तो न्यायाधीश मांडू लागला. तो मुलगा समोर न येता तर मरेपर्यंत न्यायाधीश साहेब खुशाल फाशीची शिक्षा देत राहते. मुलाबद्दलच्या ममत्वामुळे न्यायाधीश असे बोलू लागला. ते बोलणे आंतरिक नव्हते, ते आसक्तीजन्य होते. हा माझा मुलगा या ममत्वातून निर्माण झालेले ते वाङ्मय होते. अर्जुनाची या न्यायाधीशासारखी गत झाली. त्याने मांडलेले मुद्दे चुकीचे नव्हते. गेल्या महायुद्धाचे नेमके हेच परिणाम जगाने पाहिले. पण विचाराची गोष्ट इतकीच की अर्जुनाचे ते तत्त्वज्ञान नव्हते, तो त्याचा प्रज्ञावाद होता. कृष्ण हे जाणून होता, म्हणून त्या मुद्द्यांची मुळीच दखल न घेता त्याने सरळ मोहनाशाचा उपाय अवलंबिला. अर्जुन जर खरोखर अहिंसावादी झालेला असता तर अवांतर ज्ञानविज्ञाने कोणी कितीही सांगितली तरी मूळ मुद्द्यांचे उत्तर मिळाल्याशिवाय त्याचे समाधान झाले नसते. पण सबंध गीतेत या मुद्द्यांचे उत्तर नाही आणि अर्जुनाचे समाधान झालेले आहे. या सर्वांचा भावार्थ इतकाच की अर्जुनाची अहिंसा वृत्ती नव्हती, तो युद्ध प्रवृत्तच होता. युद्ध त्याच्या दृष्टीने त्याचे स्वभावप्राप्त आणि अपरिहार्य ठरलेले कर्तव्य होते. ते कर्तव्य आता तो मोहाने टाळू पाहत होता आणि गीतेची या मोहावरच मुख्य गदा आहे. खंड 3, गीतेचे प्रयोजन, स्वधर्मविरोधी मोहाचा निरास. अर्जुन अहिंसेचीच काय पण संन्यासाचीही भाषा बोलू लागला होता. या रक्तलांचित क्षात्रधर्मापेक्षा संन्यास बरा असे अर्जुन म्हणतो. पण अर्जुनाचा तो स्वधर्म होता का? ती त्याची वृत्ती होती का? अर्जुनाला संन्यासाचा वेश सहज घेता आला असता, पण संन्यासाची वृत्ती कशी घेता आली असती? संन्यासाच्या नावाने जर तो रानात जाऊन राहता तर तेथे तो हरणे मारू लागला असता. भगवान स्पष्टच म्हणाले, अर्जुना, अरे लढाई करणार नाही म्हणतोस, तो तुझा भ्रम आहे. तुझा आजपर्यंतचा बनलेला स्वभाव तुला लढायला लावल्याशिवाय राहणार नाही. अर्जुनाला स्वधर्म विगुण वाटू लागतो, पण स्वधर्म कितीही विगुण असला तरी त्यात राहूनच माणसाने आपला विकास करून घेतला पाहिजे, कारण त्यात राहूनच विकास होऊ शकतो. ह्यात अभिमानाचा प्रश्न नाही, हे विकासाचे सूत्र आहे. स्वधर्म मोठा म्हणून घ्यावयाचा नसतो आणि लहान म्हणून
टाकायचा नसतो. वस्तुतः तो मोठाही नसतो आणि लहानही नसतो. तो माझ्या बेताचा असतो. श्रेयान् स्वधर्मो विगुणः या गीतावचनातील धर्म शब्दाचा अर्थ हिंदू धर्म, मुसलमानी धर्म, ख्रिस्ती धर्म अशासारखा नाही. प्रत्येक व्यक्तीचा धर्म निरनिराळा आहे. येथे माझ्यासमोर असलेल्या 200 लोकांचे 200 धर्म आहेत. माझाही धर्म 10 वर्षांपूर्वी होता तो आज नाही, आजचा 10 वर्षांनंतर टिकणार नाही. चिंतनाने आणि अनुभवाने वृत्ती पालटत जाते, तसतसा पूर्वीचा धर्म गळत जातो आणि नवीन लाभत असतो. हट्टाने काहीच करावयाचे नसते. दुसऱ्याचा धर्म श्रेष्ठ वाटला तरी तो स्वीकारण्यात माझे कल्याण नसते. सूर्याचा प्रकाश मला प्रिय आहे. त्या प्रकाशाने माझी वाढ होते. सूर्य मला वंद्यही आहे. पण म्हणून मी पृथ्वीवरचे वास्तव्य सोडून त्याच्याजवळ जाऊ पाहीन तर जळून जाईन. उलट पृथ्वीवर राहणे विगुण असेल. पृथ्वी सूर्यापुढे अगदीच तुच्छ असेल, ती स्वयंप्रकाशी नसेल. तथापि जोपर्यंत सूर्याचे तेज सहन करण्याचे सामर्थ्य माझ्यामध्ये नाही, तोपर्यंत सूर्यापासून दूर पृथ्वीवर राहूनच मी माझा विकास करून घेतला पाहिजे. माशाला जर कोणी म्हणेल, पाण्यापेक्षा दूध मौल्यवान आहे, दुधात राहा, तर मासा ते कबूल करील का? मासा पाण्यातच वाचेल, दुधात मरेल. दुसऱ्याचा धर्म सोपा वाटला म्हणूनही स्वीकारावयाचा नसतो. पुष्कळ वेळा सोपेपणाचा भासच असतो. संसारात बायका मुलांचे नीट रक्षण करता येत नाही म्हणून कंटाळून जर कोणी गृहस्थ संन्यास घेईल तर ते ढोंग होईल व जडही जाईल. संधी सापडताच त्याच्या वासना जोर करतील. संसाराचे ओझे झेपत नाही म्हणून वनात जाणारा आधी तेथे लहानशी झोपडी बांधील, मग तिच्या रक्षणासाठी तो कुंपण करील. असे करता करता त्याला तेथे सवाई संसार उभा करण्याची पाळी येईल. वैराग्य वृत्ती असेल तर संन्यासातही कठीण काय आहे? संन्यास सोपा म्हणून सांगणारी ही स्मृतिवचने तर आहेतच, पण मुख्य मुद्दा वृत्तीचा आहे. ज्याची जी खरी वृत्ती असेल तदनुसार त्याचा धर्म राहील. श्रेष्ठ, कनिष्ठ, सोपे, कठीण हा प्रश्न नाही. खरा विकास हवा, खरी परिणती हवी. पण कोणी भाविक विचारतात, संन्यास जर युद्ध करण्याच्या धर्माहून केव्हाही श्रेष्ठच आहे, तर भगवंतांनी अर्जुनाला खरा संन्यासी का बनविले नाही? त्यांना काय ते अशक्य होते? त्यांना अशक्य काहीच नव्हते. पण त्यात अर्जुनाचा पुरुषार्थ तो काय राहिला असता? परमेश्वर मोकळीक देणारा आहे. ज्याने त्याने धडपड करावी, त्यातच गोडी आहे. लहान मुलाला स्वतः चित्र काढण्यात आनंद असतो. त्याचा हात धरलेला त्याला आवडत नाही. शिक्षक जर मुलांना भराभर गणिते सोडवून देऊ लागला तर मुलांची बुद्धी कशी वाढणार? आईबापांनी, गुरूंनी सूचना द्याव्या. परमेश्वर आतून सूचना देत असतो. ह्याहून अधिक तो काही करीत नाही. देवाने कुंभाराप्रमाणे ठोकून, पिटून किंवा थापून प्रत्येकाचे मडके तयार करण्यात काय स्वारस्य? आपण मडकी नाही, आपण चिन्मय आहोत. या सर्व विवेचनावरून एक गोष्ट तुमच्या लक्षात आली असेल की गीतेचा जन्म स्वधर्माच्या आड येणारा जो मोह त्याच्या निवारणार्थ आहे. अर्जुन धर्मसंमूढ झाला होता. स्वधर्माच्या बाबतीत त्याला मोह पडला होता. ही गोष्ट कृष्णाने दिलेल्या पहिल्या ठपक्यानंतर अर्जुन स्वतःच कबूल करीत आहे. तो मोह, ते ममत्व, ती आसक्ती दूर करणे हे गीतेचे मुख्य काम. सारी गीता सांगितल्यावर भगवंतांनी प्रश्न केला, अर्जुना, गेला मोह? अर्जुन म्हणाला, देवा, मोह मेला, स्वधर्माचे भान झाले. अशा प्रकारे गीतेचा उपक्रम आणि उपसंहार जुळवून पाहिल्यास मोह निराकरण हेच फलित निघते. गीतेचेच नव्हे तर महाभारताचेही हेच उद्दिष्ट आहे. व्यासांनी महाभारताच्या आरंभीच म्हटले आहे की लोकांच्या हृदयातील मोहावरण घालविण्यासाठी मी हा इतिहास प्रदीप पेटवित आहे. खंड 4 ऋजू बुद्धीचा अधिकारी.
पुढील सर्व गीता समजून घेण्यास अर्जुनाची ही भूमिका आपल्या उपयोगी पडली, म्हणून आपण तिचे आभार मानूच. त्याशिवाय आणखीही तिचा उपकार आहे. अर्जुनाच्या या भूमिकेत त्याच्या मनाची अत्यंत रुजुता दिसून येत आहे. अर्जुन शब्दाचा अर्थच रुजू किंवा सरळ स्वभावाचा असा आहे. त्याच्या मनात जे काही विकार आणि विचार आले ते सर्व त्याने मोकळ्या मनाने कृष्णापुढे मांडले. त्याने चित्तात काही शिल्लक ठेवले नाही आणि शेवटी तो कृष्णाला शरण गेला. वस्तुतः तो आधीचाच कृष्ण शरण होता. कृष्णाला सारथी बनवून ज्यावेळेस त्याने आपल्या घोड्यांचे लगाम त्याच्या हातात दिले, त्याचवेळी त्याने आपल्या मनोवृत्तींचेही लगाम त्याच्या हातात सोपविण्याची तयारी केली होती. आपणही असेच करूया. अर्जुनाजवळ कृष्ण होता, आपल्याला कृष्ण कोठून लाभणार असे आपण म्हणू नये. कृष्ण म्हणून कोणी एक व्यक्ती आहे अशा ऐतिहासिक उर्फ भ्रामक समजुतीत आपण सापडू नये. अंतर्यामी रूपाने कृष्ण प्रत्येकाच्या हृदयात विराजमान आहे. जवळात जवळ तोच आहे. आपल्या हृदयातील सर्व खळमळ आपण त्याच्यापुढे मांडू आणि म्हणू, देवा, मी तुला शरण आहे. तू माझा अनन्य गुरु आहेस. मला काय तो मार्ग दाखीव. तू दाखवशील त्याच मार्गाने मी जाईन. आपण असे करू तर तो पार्थसारथी आपलेही सारथ्य करील. आपल्या श्रीमुखाने तो आपल्याला गीता ऐकविल आणि विजय लाभ करून देईल. रविवार 21 फेब्रुवारी 1932.